कालपर्यंत व्यवस्थित चालणारं, पळणारं व खेळणारं मूल अचानक चालणं का बंद करतं? एका दिवसात नाही, तर काही तासांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये एवढी कमजोरी येते, की त्याला उभं राहणं सुद्धा कठीण होतं. पॅरेंट्स नॅचरली घाबरतात. नेमकं झालं तरी काय? कधी-कधी यामागचं कारण जी-बी-एस असू शकतं. जी-बी-एस म्हणजे ग्युलिन-बारे सिंड्रोम. जी-बी-एस हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्यामध्ये आपली बॉडीची इम्यून सिस्टीम आपल्या बॉडीच्या नर्व्हजवर अटॅक करते, ज्यामुळे वीकनेस होतो. आता हे जो आजार आहे, हा कधी होतो? जेव्हा पण काही व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होतं. समजा व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच थ्रोट इन्फेक्शन, कधी व्हायरल डायरिया असं काही 1-2 आठवड्यापूर्वी आपल्याला झालं असेल, तर आपली बॉडीची इम्यून सिस्टम जी आहे, ती त्या इन्फेक्शनवर अटॅक करते आणि ती सतत अटॅक करत असल्यामुळे ओव्हर अटॅक झाल्यामुळे बॉडीच्या नर्व्हजवर असर होतो, ज्याच्यामुळे वीकनेस निर्माण होतो आणि असे सिम्प्टम्स आपल्याला दिसतात. आता या आजाराची लक्षणे तरी काय? तर लक्षणे युजुअली पायापासून सुरू होतात. तर जी कमजोरी म्हणजे वीकनेस हा पायापासून सुरू होतो. मुलांना कधी-कधी झोपेतून उठण्यासाठी कमजोरी वाटते. कधी-कधी बसलेल्या असतात, तर बसून उभं राहण्यासाठी कमजोरी असते. चालता-चालता काही-काही मुले अडखळतात आणि पडतात. काही-काही मुलांना शिडी चढताना वीकनेस जाणवतो. शिडी चढू शकत नाही किंवा शिडी चढताना त्यांना सपोर्ट लागतो. हा वीकनेस जो आहे पायापासून सुरू होतो. हा 2-4 दिवसांमध्ये वीकनेस वर-वर यायला लागतो शरीरामध्ये. तर कधी-कधी हातामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली तर हात वर करण्यासाठी किंवा हातात काही असं घेण्यासाठी वीकनेस जाणवतो आणि सिव्हिअर केसेसमध्ये तो वीकनेस छातीमध्ये येऊन छातीच्या मसल्सला इन्व्हॉल्व करतो आणि त्यात ब्रीथिंग डिफिकल्टी, स्वॉलोइंग डिफिकल्टी असे सुद्धा सिम्प्टम्स निर्माण करू शकतो. ज्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी डिफिकल्टी होते आणि काही केसेसमध्ये मुलांना व्हेंटिलेटरची सुद्धा गरज पडू शकते. लक्षात ठेवा, जी-बी-एस हा एक आजार मेडिकल इमर्जन्सी आहे. अर्ली डायग्नोसिस, नर्व्ह इव्हॅल्युएशन आणि अर्ली ट्रीटमेंट तुमच्या मुलाला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी हेल्प करू शकते. म्हणून जर तुमचं मूल अचानक वीक वाटत असेल किंवा त्याला चालायला वीकनेस वाटत असेल, तर तुम्ही दुर्लक्ष करू नका. तातडीने पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. धन्यवाद.